चिकन तर तुम्ही कित्येकदा खाल्लं असेल, पण या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अप्रतिम अशी चव लागते. तर इथे मी सर्वात आधी ना तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपण याच्यामध्ये कांदा तळून घेऊया. तर कांदा असा आधी पातळ-पातळ कट करून घ्यायचा. इथे मी 3 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. आता कांदा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता, कांदा आपला मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये हा कांदा मी काढून घेतलेला आहे. आता आपण हे तेल आहेत ना, ते सगळं मी काढून घेतलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला चिकन घ्यायचं आहे. तर मी इथे 700 ग्राम आपलं चिकन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात. तर मी इथे काही सुखे मसाले घेतले आहे. सुखे मसाल्यांमध्ये 3 हिरवी विलायची, कलमी, एक चक्रफूल, लवंग आणि मिरे घेतलेले आहेत. सोबतच जिरं घालून घेतलं आहे आणि इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती, ते घालून घ्यायची आहे. आता यासोबतच याच्यामध्ये आपण जो कांदा फ्राय करून ठेवला होता ना, तो घालायचा आहे. पण घालायच्या आधी हाताने चांगला असा कुस्करून घ्यायचा आहे. हाताने नसेल करायचा तर तुम्ही याला मिक्सरमध्ये करून देखील घालू शकता. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत. तर आता याच्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा कोणत्याही कंपनीचा चिकन मसाला घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता याच्यामध्ये दही घालायचं आहे. तर 1 वाटी मी ते दही घेतलेलं आहे. दही खूप जास्त आंबट नाही पाहिजे, ताजं दही घालायचं आहे. आता आपल्याला हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे. तर आता जे तेल होतं ना, आपण जे कांदा तळला होता, तेच तेल मी इथे घेतलेलं आहे. तेल घालून घ्यायचं. नंतर आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला मुराईसाठी याला अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल ना, जास्त वेळ ठेवलं तर अजून चव छान लागते. तर आता इथे बघू शकता अर्धा तास झाला आहे. आता हे आपल्याला सरळ गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर मी इथे झाकून 7 ते 8 मिनिटं आधी शिजवून घेतलं होतं. आता एकदा आपण इथे मध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं. नंतर परत त्याला 3-4 मिनिटं झाकून शिजवून घेऊया. तर मी इथे परत 3-4 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आता मस्त अशी चमचमीत आपली ही भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर बघा इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. खायला इतकी छान लागते ना, तुम्ही चपाती भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. इथे रंग बघा किती मस्त आले आहे भाजीचा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि बघा आता एका बाउलमध्ये ही भाजी मी ते काढून घेते. दिसायला बघा, रंग बघा किती मस्त आलेला आहे. जशी दिसते ना, तशीच चवीला देखील अप्रतिम लागते. एकाच पद्धतीची चिकनची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मी खात्रीने सांगते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर आता इथे बघा, मी इथे एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून देखील दाखवते. आणि तुम्हाला मी हे तोडून देखील दाखवणार आहे. म्हणजे ना तुम्हाला कळेल आतपर्यंत मस्त असा मसाला गेलेला असतो. कारण आपण हे ना थोडंसं भिजत टाकलं ना, तर याची चव खूप छान लागते. तर इथे बघू शकता मस्त असं मऊसूत आपलं हे चिकन शिजलेलं आहे.